हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. रिक्रुटमेंट ऑफ लोकल बँक ऑफिसर्स 2024 बँकेतनं खूप साऱ्या वेकन्सीज आलेल्या आहे. जवळपास 300च्या घरात वेकन्सी असणार आहेत. 4 वेगवेगळ्या स्टेट्समधनं वेकन्सी आलेली आहे आणि ऑफकोर्स महाराष्ट्रामधनं वेकन्सी आलेली आहे. तर स्केल 1 ऑफिसर रिक्रुटमेंट आहे. परमनंट गव्हर्नमेंट जॉब असणार आहे. सॅलरी 85,000पर्यंत असणार आहे. तो कोणती आहे ही बँक? चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर. पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ऑफिशियल वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जरूर चेक कराल आणि व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर, कॉमेंट जरूर कराल, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. चला तर जाऊ ऑफिशियल नोटिफिकेशनवर. तर हो, ही बँक आहे इंडियन बँक अलाहाबाद आणि तुम्ही पाहू शकता इंडियन बँक, अ लीडिंग पब्लिक सेक्टर बँक विथ हेडक्वार्टर्स इन चेन्नई, इन्व्हाइट्स ॲप्लिकेशन फॉर लोकल बँक ऑफिसर आणि द सिलेक्टेड कॅन्डिडेट शॅल बी पोस्टेड इन अप्लाइड स्टेट्स ओनली. म्हणजे तुम्ही ज्या स्टेटवरनं अप्लाय कराल तिथेच तुम्हाला पोस्टिंग मिळणार. तर जसं मी म्हटलं 4 स्टेटमधनं म्हटलं होतं मी, पण 5 स्टेटमधनं आलेले आहे वेकन्सी. ती म्हणजे तमिळनाडू, पुदुचेरी, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, महाराष्ट्र आणि गुजरात. तर अशा ह्या स्टेट्समधनं वेकन्सीज आलेल्या आहे. तमिळ म्हणजे लँग्वेज त्या स्टेट्समधनं ज्या स्टेट्समधनं तुम्ही अप्लाय कराल त्या स्टेटची लँग्वेज आली पाहिजे तुम्हाला. तर तमिळ, कन्नड, तेलुगू आणि मराठी आणि गुजराती अशा या लँग्वेजमध्ये प्रोफन्सी असली पाहिजे. तर महाराष्ट्र मराठी 40 जागा आहेत. तुम्ही पाहू शकता जागेचं विवरण जे दिलेलं आहे ते पाहू शकतात. आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे 13 ऑगस्टपासून सुरू होत आहे आणि 2 सप्टेंबरपर्यंत करू शकता तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन. त्यानंतर पे स्केल बघू शकता तुम्ही. स्केल 1 असणार आहे, ते जवळपास 85,000पर्यंत असणार आहे. त्यानंतर तुम्ही इम्पॉर्टंट पॉईंट्स वाचू शकतात, एलिजिबिलिटी वाचू शकतात. आता पाहू शकतो आपण लोकल बँक ऑफिसर ही पोस्ट असणार आहे. स्केल 1चं पेमेंट असणार आहे. पेमेंट आपण वर पाहिलं आहे. एज लिमिट किमान 20 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असणार आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे असणार आहे ते डिग्री म्हणजे ग्रॅज्युएशन कोणत्याही डिसिप्लिनमध्ये रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधनं असलं पाहिजे तुमचं ग्रॅज्युएशन. आणि तुमच्याकडे व्हॅलिड मार्कशीट असली पाहिजे, डिग्री सर्टिफिकेट असलं पाहिजे. ओके. त्यानंतर रिलॅक्सेशन इथे एज रिलॅक्सेशन इथे कॅटेगरीनुसार दिलेलं आहे, ते तुम्ही वाचू शकतात. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे अजून आपण पाहूया फीज फीज दिलेली आहे इथे. आधी आपण पेपर पाहून घेऊया. इथे पाहू शकता तुम्ही डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ ॲप्लिकेशन रिसिव्ड. तर जर जास्त ॲप्लिकेशन रिसीव्ह झाले तर ते ऑनलाईन टेस्ट घेतील आणि ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्ही पाहू शकता रिझनिंग, कम्प्युटर ॲप्टिट्यूड 45 क्वेश्चन्स असतील 60 मार्क्ससाठी. मीडियम इंग्लिश आणि हिंदी दोघी असणार आहे. फक्त इंग्लिश लँग्वेजसाठी इंग्लिशच मीडियम असणार आहे. टाईम पाहू शकता तुम्ही 3 तासाचा टाईम आहे. 200 मार्काचा पेपर असेल आणि 155 क्वेश्चन असतील. त्यानंतर इंटरव्ह्यू होईल आणि रिटन ऑनलाईन टेस्ट होईल फॉलोड बाय इंटरव्ह्यू. ठीक आहे. नंतर आपण पाहू शकतो 1/4 मार्क कट होणार आहे चुकीच्या आन्सरसाठी. अप्लाय कसं करायचं? ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करायचं ऑनलाईन, फी करायची पेमेंट आणि मग फोटोग्राफ, सिग्नेचर, लेफ्ट थंब इम्प्रेशन, हँड रिटन डिक्लेरेशन स्कॅन करून अपलोड करायचं. त्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट्स हे वाचून घ्या तुम्ही आधी ॲप्लिकेशन भरण्याआधी. त्यानंतर ॲप्लिकेशन फी 175 रुपीज असणार आहे इन्क्लुसिव्ह ऑफ GST. म्हणजे 175मध्ये GSTसुद्धा आहे फक्त SC, ST, PWBD कॅन्डिडेटसाठी. आणि 1000 रुपये इन्क्लुसिव्ह ऑफ GST फॉर ऑल अदर्स. ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे इथे आणि तुम्हाला कसं फॉर्म भरायचा ते सुद्धा इथे सांगितलं आहे. त्यानंतर तुम्हाला वेबसाईट चेक करत राहायची आहे तुमच्या फर्दर नोटिफिकेशनसाठी की काय डेव्हलपमेंट आहे तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर. नंतर आय होप मी सगळे इम्पॉर्टंट पॉईंट्स क्लिअर केले आहे. एक्झामिनेशन सेंटर तुम्ही पाहू शकता इथे
तर तुम्ही जर महाराष्ट्रामधनं देत असाल एक्झाम तर छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR रिजन, नागपूर आणि पुणे, तर इथून तुम्ही फॉर्म भरू शकतात. तर फॉर्म भरू शकता मग मीन्स एक्झाम देऊ शकता. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद.